आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण अशा काही गोष्टी करत असतो ज्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती खूप डॅमेज होत आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम झटपट असे 15 पॉईंट सांगणार आहेत ज्याच्यामुळे ॲक्च्युली आपली स्किन जी आहे ना ती खराब होत आहे आणि बऱ्याच वेळेस ना आपण ह्या गोष्टीकडे लक्षसुद्धा देत नाही। त्यामुळे हे 15 पॉईंट्स काय आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण लास्टचे 2 पॉईंट जे मी सांगणार आहे ते तर पक्का आय एम शुअर की तुमच्याकडून सुद्धा ही चूक होत असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउट सुद्धा देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। पॉईंट नंबर 1, सगळ्यात मोठी चूक आपण जी करतो ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला घरगुती सोल्युशन नसतं, घरगुती उपाय नसतं। आता तुम्ही म्हणणार की प्रणोती असं का म्हणतेस, प्रत्येक गोष्टीला घरगुती उपाय नसतं असं का म्हणत आहेस? कारण आता बऱ्याच जणांना आपण घरात भरपूर फेस पॅक वगैरे बनवतो, भरपूर काही ट्राय करत असतो आणि बऱ्याच जणांना सूटसुद्धा करत असेल। मला त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, जर तुम्हाला सूट करत असेल तर वेल अँड गुड। पण बऱ्याच जणांना ना स्किनवरती काही प्रॉब्लेम आहे, जसे की पिगमेंटेशन आहे, हायपर पिगमेंटेशन आहे, स्किन सेन्सिटिव्ह आहे, वांग भरपूर वाढलेलं आहे। अशा वेळेस पण आपण काय करतो, फेस पॅक फॉर हायपर पिगमेंटेशन, फेस पॅक फॉर मेलेझमा, आपण ह्या गोष्टी सर्च करतो आणि ॲक्च्युली त्याचा आपण काय करतो, बनवून ते चेहऱ्यावरती लावतो सुद्धा। पण अशा वेळेस काय होऊ शकतं की तुमचा जो प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे तो अजून जास्त खराब होऊ शकतो। त्यामुळे अशा वेळेस प्लीज घरगुती उपाय ट्राय न करता एक डॉक्टरला तुम्ही दाखवा, स्पेशलिस्ट। आणि जेव्हा मी डॉक्टर म्हणते, त्वचासाठी एक वेगळे डॉक्टर्स असतात ज्यांना आपण डर्मॅटॉलॉजिस्ट असं म्हणतो, त्वचा रोगतज्ञ असं आपण म्हणतो, त्यांना दाखवण्याची भरपूर गरज असते। मला भरपूर असे कमेंट्स येत असतात की प्रणोती माझ्या चेहऱ्यावरती हायपर पिगमेंटेशन आहे, मला भरपूर ॲक्ने आलेले आहेत, तर मी काय लावू? मी नाही सांगू शकत ना, आय एम नॉट अ डॉक्टर, राईट? पण ॲज अ व्ह्युअर तुम्हालासुद्धा या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की कधी कोणत्या सिनॅरिओजमध्ये आपण घरगुती उपाय करू शकतो आणि कधी आपल्याला ॲक्च्युली डॉक्टरकडे जावं लागतं। ह्या गोष्टीचं कन्फ्युजन असतं आणि आपण डॉक्टरकडे जायला प्रेफर करत नाही आणि घरात आपण ट्राय करत बसतो आणि अशा वेळेस आपला प्रॉब्लेम अजून वाढतो। त्यामुळं जर तुम्हाला पण स्किनवरती जर काही पण प्रॉब्लेम असेल, पिंपल्स भरपूर येत आहेत किंवा खूप जास्त डाग झालेले आहेत, डार्क स्पॉट्स वाढलेले आहेत, अशा वेळेस तुम्ही प्लीज डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्याकडून व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन त्या गोष्टी क्युअर करा। मी असं नाही म्हणत की प्रत्येक DIY गोष्ट खराब असते, असं मी अजिबात म्हणत नाही। मी स्वतःसुद्धा भरपूर फेस पॅक ट्राय केलेले आहेत आणि त्यातले भरपूर मला सूट झालेले नाहीत, जबकि माझी स्किन टाईप ही नॉर्मल आहे, बऱ्यापैकी नॉर्मल आहे, पण तरी मला बऱ्याच वेळेस बेसन लावल्यावरती स्किनवरती पिंपल्स येतात, त्यामुळे मी बेसन नाही लावत। पण हा एखाद दुसरे फेस पॅक वगैरे आहेत जे मी ट्राय करते, मला आवडतात आणि ते सूट होतात, पण ते मी खूप रेअरली करते, खूप रेअरली मी यूज करते। त्यामुळे तुम्हालासुद्धा मी सजेस्ट करेन की प्रत्येक गोष्टीला घरगुती सोल्युशन नसतं। जर तुम्हाला ॲक्च्युअल स्किनवरती काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज डर्मॅटॉलॉजिस्टला नक्की कन्सल्ट करा आणि आपला प्रॉब्लेम सॉल्व करून घ्या। पॉईंट नंबर 2, चूक नंबर 2 जी आपण करतो ती म्हणजे मेकअप रिमूव्ह न करता झोपायला जाणे। आपण भरपूर मेकअप केलेला आहे, दिवसभर भरपूर इव्हेंट्स, फंक्शन्स सगळे अटेंड केलेले आहेत आणि रात्री आपल्याला काय होतं, मेकअप काढायचा कंटाळा येतो आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस आपण काय करतो, मेकअप काढायला अवॉइड करतो आणि असेच झोपायला जातो। आता ह्याच्यामुळं काय होतं, तुमचे पोर्स जे आहेत ते मेकअपमुळं क्लॉग होऊ शकतात आणि त्याच्यामुळे पिंपलसुद्धा येऊ शकतात आणि पिंपल जेव्हा आपल्याला येतो तेव्हा आपण हेच म्हणतो की नाही, मला मेकअप सूट करत नाही आणि मेकअप मी केला त्यामुळं मला प्रॉब्लेम झालेला आहे। पण असं अजिबात नाही आहे। जर तुम्ही मेकअप करण्याच्या आधीचा स्किन केअर आणि मेकअप सगळं झाल्यानंतर जर तुम्ही त्याला व्यवस्थित रिमूव्ह करत नसाल तर मेकअप केल्यानंतर पिंपल्स येऊ शकतात। त्यामुळे जर तुम्ही जेव्हा पण मेकअप करत असाल तेव्हा मेक शुअर करा की रात्री झोपण्याच्या आधी संपूर्णपणे मेकअप काढून टाकायचा आहे आणि स्किन केअर करा आणि मग झोपा। त्याच्यानं मग तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहेत, पण जर मेकअप ठेवून जर तुम्ही झोपला तर 101% पिंपल येणार आहेत। पॉईंट नंबर 3, तिसरी चूक आपण काय करतो, स्किन केअर प्रॉडक्ट्सच चुकीचे वापरतो। बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहीतच नसतात की आपल्याला ॲक्च्युली कोणते स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजेत। माझ्या फ्रेंडनं हे वापरलं होतं, तिला ही गोष्ट सूट झाली होती, मग मी सुद्धा ट्राय करून बघते, किंवा आजकाल हे भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहे, मलासुद्धा हे वापरायला पाहिजे, असं करायचं नाही आहे। तुम्हाला कोणत्या गोष्टी सूट करतात पहिलं हे बघा। उगाच
ती काय वापरते, तो काय वापरतोय किंवा काय ट्रेंडिंगमध्ये आहे ह्याच्या मागे अजिबात पडू नका. तुमची स्किन टाईप काय आहे, त्या स्किन टाईपला कोणत्या प्रॉडक्ट सूट होणार आहेत हे थोडंसं सर्च करा आणि मग स्किन केअर प्रॉडक्ट्स वाईजली चूज करा. उगाच कोणताही प्रॉडक्ट स्किनवरती लावायचा, इतका महागडा प्रॉडक्ट वापरला तरीही मला सूट करत नाही आहे, प्रॉडक्टमध्ये प्रॉब्लेम नसतो. बऱ्याच वेळेस आपण चुकीचे प्रॉडक्ट्स यूज करतो आणि त्याच्यामुळे सुद्धा ब्रेकआउट्स होतात. तर फॉर एक्झाम्पल, जर तुमची स्किन टाईप ऑइली आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हायड्रेटिंग मॉइश्चरायझर, हायड्रेटिंग सनस्क्रीन वापरत आहात तर काय होणार आहे, अरे बापरे मला खूप घाम येते, किती चिकट आहे हा प्रॉडक्ट, नाही सूट करणार ना तुम्हाला, कारण तो ऑइली स्किन टाईपसाठी बनलेला नाही आहे. जे हायड्रेटिंग प्रॉडक्ट्स असतात ते मोस्टली ड्राय स्किन वापरतात आणि जर ऑइली स्किन असेल तर आपण मॅटिफाईंग प्रॉडक्ट्स वापरतो. इथलं एक बेसिक थिंग आहे, बरोबर आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी पहिल्या लक्ष द्यायचे आहेत की तुमची स्किन टाईप काय आहे आणि त्याप्रमाणे तुमचे स्किन केअर प्रॉडक्ट्स तुम्हाला चूज करायचे आहेत. आता स्किन केअर प्रॉडक्ट्स असे असतात जे आपण रोज आपल्या चेहऱ्यावरती लावतो आणि जर रोज लावणारा प्रॉडक्टच तुमच्या स्किनला सूट होत नसेल तर रोज रोज त्या गोष्टी लावूनसुद्धा आपली स्किन काय होणार आहे, खराब होणार आहे. त्यामुळं ऑलवेज मेक शुअर की जे पण स्किन केअर प्रॉडक्ट्स तुम्ही लावत आहात ते तुम्हाला सूट होतं का नाही पहिला हे बघा आणि मग तो प्रॉडक्ट कंटिन्यू करा. ओके. पॉईंट नंबर 4, चौथी चूक आपण काय करतो माहिती आहे का, एक्सेसिव्ह स्क्रबिंग. चेहऱ्याला स्क्रब केल्यानंतर डेड स्किन निघून जाते, हे सत्य आहे आणि मी सुद्धा रेकमेंड करते की तुम्ही 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा जर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही स्क्रब करा. पण बरेच जण स्क्रबिंग एक्सेसिव्ह करतात, खूप जास्त स्क्रबिंग करतात आणि त्याच्यामुळं काय होतं, आपली स्किन खूप जास्त घासली जाते आणि त्याच्यानं सुद्धा ब्रेकआउट्स होतात. स्क्रबिंग कधी पण 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा करावा. जर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही आठवड्यातून करा, पण नाही सूट होत असेल, जास्त तुम्ही स्किन टाईप सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही 15-20 दिवसातून एकदा स्क्रबिंग करू शकता. आणि जेव्हा आपण स्क्रबसुद्धा करत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्ष द्यायची आहे की स्क्रब करताना जे तुम्ही स्क्रब वापरत आहात त्याचे ग्रॅन्युअल्स थोडे माइल्ड असले पाहिजे आणि जर तुम्ही जर थोडे जास्त दाणेदार ग्रॅन्युअल्सवाले जर स्क्रब यूज करत असाल आणि त्याला खूप जास्त जर तुम्ही घासत असाल तर ते तुमच्या स्किनला इरिटेट करतं आणि एक्सेसिव्ह स्क्रबिंग केल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावरती ब्रेकआउट्स होतात, आपल्या स्किनला तो डॅमेज करू शकतो. त्यामुळं एक्सफोलिएट करताना स्किनला जर तुम्ही स्क्रब यूज करत असाल तर मेक शुअर करा की स्किनला जास्त घासायचं नाही आहे, त्याच्यानं आपली स्किन खराब होते. एक्सेसिव्ह स्क्रबिंग अजिबात नाही करायचं आहे. 5वा पॉईंट आणि 5वी चूक जी आपण करतो ते म्हणजे वारंवार चेहऱ्याला हात लावणे आणि पिंपल्सना फोडणे. आय नो आणि मी ही चूक भरपूर वेळा केलेली आहे. आपल्याला जेव्हा पिंपल येतं ना आपल्याला ते आवडत नाही बेसिकली, आणि जेव्हा पिंपल येतं आणि आपल्याला असं वाटतं की त्याला जर मी फोडले तर त्यातला बी निघून जाईल आणि पिंपल जो आहे तो लवकर सेटल होईल, पण असं होत नाही. पिंपल्सना जेव्हा आपण फोडतो तो पिंपल जरी निघून गेला तरी त्याच्यानंतर तो ब्लॅक स्पॉट तिथं राहून जातो आणि तो डार्क स्पॉट जो आहे तो भरपूर दिवस चेहऱ्यावरती असतो, त्याला काढणं खूपच अवघड होऊन जातं. त्यामुळं चेहऱ्यावरती जर तुम्हाला पिंपल असेल तर प्लीज त्याला सारखं हात लावू नका. पिंपल्सना फोडायचं काम अजिबात करू नका. आता तुम्हाला अशी सवय आहे की पिंपल आला असेल तर भरपूर वेळा माझा हात तिथं जातो, तर तुम्हाला खूप चांगला प्रॉडक्ट रेकमेंड करते. पिंपल पॅच म्हणून एक प्रॉडक्ट असतो, पिंपल पॅचेस म्हणून एक प्रकार आहे, इथं मी फोटो टाकते तुम्ही बघू शकता. असे छोटे ना पॅचेस असतात, मोस्टली ते सॅलिसिलिक ॲसिडचे पॅचेस असतात. त्याच्यामध्ये साईजेससुद्धा असतात, लहान असतात, मोठेसुद्धा असतात, मीडियम साईजचे सुद्धा असतात. तर तुमचा जो पिंपलचा जो साईज आहे त्याप्रमाणे एक पॅच काढायचा आहे आणि तो पॅच त्याच्यावरती लावायचा आहे. त्याच्यानं काय होणार आहे, तुम्ही सारखं जरी हात जरी लावला तरी तुमचा हात जो आहे तो डायरेक्टली पिंपलला टच होत नाही आहे, कारण आपण त्याच्यावरती पॅच लावलेला असतो, बरोबर आहे. आणि तो पॅच जो आहे त्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड असल्यामुळं पॅचेसमुळं तो काय होतं, पिंपल लवकर क्लिअरसुद्धा होऊन जातो. आणि भरपूर ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते किंवा प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही बघू शकता. पिंपल पॅचेस तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानं काय होणार आहे, सारखं हातसुद्धा लागणार नाही आपलं पिंपलला आणि पिंपल लवकर रिकवरसुद्धा होईल. 6वा पॉईंट आणि 6वी चूक आपण जी करतो ती म्हणजे हायड्रेशनकडे लक्ष देत नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट बोललेली आहे, आज परत एकदा बोलते, कारण ऑफकोर्स ह्या गोष्टी स्किन केअरमध्ये खूपच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कदाचित हा पॉईंट प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगणार आहे की पाणी कमी पिल्याने स्किनवरती प्रॉब्लेम्स होऊ शकतात, स्किनवरती पिंपल्स येऊ शकतात. आणि फक्त स्किनच नाही, पाणी कमी पिल्याने संपूर्ण बॉडीवरती
इफेक्ट होतो, संपूर्ण बॉडीवरती इफेक्ट होतो. डिहायड्रेशन हा खूप वाईट प्रकार आहे आणि जर तुमची बॉडी डिहायड्रेटेड असेल तर भरपूर फिजिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळं दिवसातून 2 ते 2.5 लिटर पाणी पिणं हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि आता तर उन्हाळा आहे, भरपूर आपल्याला घाम येतो, घामाच्या माध्यमातून भरपूर पाणी आपल्या शरीरातून निघून जातो. आणि वरून जर तुमचा पाण्याचा इंटेक चांगला नसेल तर त्याचे भरपूर साईड इफेक्ट्स होणार आहेत. स्किनवरती भरपूर तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहे, ड्रायनेस दिसणार आहे, त्याचबरोबर पिंपल्ससुद्धा येणार आहे. आणि ही गोष्ट माझ्याबरोबर तर इतकी खरी आहे ना, म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की मी जर पाणी नाही पिले तर चेहऱ्यावरती मला ब्रेकआउट्स हमखास येतात. 2 ते 3 पिंपल्स मला लगेच, म्हणजे पाणी नाही पिलं की मला लगेच पिंपल्स येतात. त्यामुळे पाण्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे दिवसातून मेक शुअर करा की 2 ते 2.5 लिटर पाणी हे प्यायचंच आहे. आता तुम्हाला पाणी पिण्यासाठी जर आळस येत असेल किंवा मी पाणी जास्त पित नाही तर आजकाल ॲपसुद्धा येतो जो आपल्याला पाणी पिण्यासाठी रिमाइंड करतो. त्याच्यामध्ये तुम्ही अलार्म लावू शकता की प्रत्येक अर्ध्या तासानं किंवा प्रत्येक 1 तासानं अलार्म वाजू दे आणि तो अलार्म वाजल्यानंतर आपण जाऊन पाणी प्यायचं. हे सुद्धा सोय आपल्याकडं आजकाल आहे, तर त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. किंवा एक सेपरेट 2 लिटरची बाटलीसुद्धा तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता. पाणी भरून ठेवायचं आणि त्याला पित राहायचं. म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळतं की तुम्ही दिवसातून किती पाणी पिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पाण्याचा इंटेक ट्रॅकसुद्धा करू शकता किंवा तुम्ही रिमाइंडरसुद्धा लावू शकता की आपल्याला एवढ्या तासांनी आपल्याला पाणी प्यायचं आहे. पण सांगण्याचा हेतू काय आहे, पाणी भरपूर प्यायचं आहे. 2 ते 2.5 लिटरचा टार्गेट हा रोज अचीव करायचा आहे. पॉईंट नंबर 7, 7वी चूक आपण काय करतो, पुरेसा झोप घेत नाही. खूपच मोठी चूक आहे. आपण भरपूर मोटिवेटेड असतो, सकाळी लवकर उठायचं आहे, सकाळी लवकर उठून एक्सरसाइज करणं सगळं आपल्याला करायचं असतं. पण जर सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री लवकर झोपायलासुद्धा जायला लागतं. आपल्याला कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप ही रोज व्हायला पाहिजे. आणि जर तुमची झोप व्यवस्थित होत नसेल, जर साऊंड स्लीप आपण ज्याला म्हणतो ती जर तुमची होत नसेल तर संपूर्ण बॉडीवरती ॲक्च्युली त्याचा इफेक्ट होतो. असं नाही की फक्त चेहऱ्यावरतीच होतो, संपूर्ण बॉडीवरती इफेक्ट होतो. दिवसभर तुम्हाला खूप आळसपणा फील होतो, सारखं झोप आल्यासारखी होते, फ्रेश फील होत नाही. हे सगळं बॉडीवर झोप नाही झालं तर आपल्याला असं वाटतं. पण स्पेसिफिकली जर तुम्ही चेहऱ्यावर तुम्ही बोलला तर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर डार्क सर्कल्स भरपूर येतात आणि चेहरा आपला खूप जास्त डल दिसतो. त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे की रात्रीची झोप जी आहे तुमची खूप चांगली व्हायला पाहिजे. आणि आय वूड रेकमेंड की दुपारीसुद्धा एखादा पॉवर नॅप घेतलेलं खूप चांगलं आणि त्याच्यानंसुद्धा आपल्याला खूप फ्रेश फील होतं. त्यामुळे मेक शुअर करा की झोप आपली चांगली व्हायला पाहिजे, खूप साऊंड स्लीप आपल्याला लागली पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करायचं, आता जर तुम्हाला 10ला झोपायचं असेल तर थोडंसं तुम्ही टेक्नॉलॉजीपासून 1 तास आधी जर लांब झाला, मोबाईल 9 वाजताच बंद करून ठेवला आहे साईडला, फक्त एक अलार्म लावायचा आणि साईडला सोडून द्यायचं. जर तुम्ही मोबाईल बघत बसला, सारखं स्क्रोल करत बसला तर त्याच्यानं काय होतं, आपलं माइंडसुद्धा ॲक्टिव्ह होतं आणि आपल्याला झोप लागायलासुद्धा वेळ लागते. त्यामुळे जर तुम्हाला 10ला झोपायचं असेल तर 9लाच जरा मोबाईल साईडला ठेवलेला बरा आणि त्याच्यानंतर तुम्ही झोपायला जावा. म्हणजे कसं, 1 तास तुम्ही कोणतीही टेक्नॉलॉजी वापरत नाही आहे, रूममध्ये लाईटसुद्धा बंद केलेली आहे, डिम लाईट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं ना की झोपसुद्धा लवकर लागते आणि साऊंड स्लीप लागते. त्यामुळे मेक शुअर करा की रोज आपल्याला 8 तासाची झोप ही व्हायलाच पाहिजे. म्हणजे आपल्या माइंडसुद्धा फ्रेश राहणार आहे आणि आपली स्किनसुद्धा चांगली राहणार आहे. 8वा पॉईंट, 8वी चूक आपण काय करतो, भरपूर वेळ गरम पाण्यामध्ये आंघोळ करणे. आय नो थंडीमध्ये ना तर गरम पाण्यानं आंघोळ करणं हा म्हणजे खूप चांगला प्रकार आहे, खूप जास्त छान वाटतं. एकदम थंडी वाजत असते आणि कडक पाणी आपण अंगावरती घालून घेत असतो, भरपूर वेळ आपण शॉवरमध्ये असतो. पण ह्या गोष्टी ना आपल्या स्किनसाठी चांगल्या नसतात. भरपूर वेळ जर तुम्ही गरम पाण्यानं आंघोळ करत असाल, भरपूर वेळ शॉवरमध्ये असाल, कडालासुद्धा कडक पाण्यानं आंघोळ करायला खूप आवडायचं. पण जेव्हापासून मला हे कळालं की एक्सेसिव्ह जर तुम्ही एकदम हॉट वॉटरमध्ये जर आंघोळ करत असाल तर त्याच्याने स्किनवरती प्रॉब्लेम्स होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, स्किनमध्ये भरपूर ड्रायनेस होऊ शकतो जर तुम्ही खूप जास्त गरम पाण्यानं आंघोळ करत असाल. त्यामुळे पाणी कसं असावं, मोस्टली कोमट पाण्यानं आंघोळ करा. आणि खूप प्रोलॉंग टाईम जर तुम्ही बाथरूममध्ये असाल तर ते सुद्धा चांगलं नाही आहे. झटपट फटाफट आंघोळ करायचं आहे, कोमट पाण्यानं आंघोळ करायचं आहे आणि बाहेर यायचं आहे. जास्त कडक पाणी चेहऱ्यावरती, शरीरावरती चांगलं नसतं. त्यामुळे पाणी जो आहे आंघोळ करण्यासाठी तो कोमट वापरायचा आहे. पॉईंट नंबर 9, 9वी चूक आपण काय करतो, आपली स्किन जी आहे ती रेस्ट मोस्टली 2 गोष्टींवरती असते जे आपल्याला सारखं टच करते. पहिली गोष्ट म्हणजे आपली उशी, ज्याच्यावरती आपण झोपतो,
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला मोबाईल फोन, ज्याला आपण भरपूर वेळ फोनवरती बोलत असतो. आता ह्या 2 गोष्टी जर आपल्या स्वच्छ नसल्या तर त्याच्यानं काय होणार आहे, स्किनवरती पिंपल येऊ शकतो. आता जर तुमचा पिलो कवर, उशीचं जे कवर असतं ते जर स्वच्छ नसेल, ज्याच्यावरती तुम्ही लिटरली 8 तास झोपता, ते जर त्याच्यामध्ये स्वच्छ नसेल, धूळ मिट्टी असेल, भरपूर दिवस झालं त्याला धुतलेलं नाही आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही झोपत असाल तर त्याच्यानं काय होणार आहे, स्किनवरती पिंपल येऊ शकतो. दुसरी गोष्ट मी म्हटले मोबाईल फोन, ज्याच्यावरती आपण भरपूर वेळ बोलत असतो ना, अरे कशी आहेस तू, काय करतेस. आता त्या मोबाईलचा जो स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती भरपूर बॅक्टेरिया असतात. म्हणजे तुम्ही इमॅजिनसुद्धा करू शकत नाहीत इतके बॅक्टेरिया मोबाईलच्या कवरवरती, मोबाईलच्या स्क्रीनवरती असतात. आणि तो जर स्वच्छ नसेल तर वारंवार चेहऱ्यावरती पिंपल येणं हे खूप कॉमन आहे. आता उशीचं कवर आहे, मशीनमध्ये टाका, धुवून टाका. मोबाईलच्या स्क्रीनला कसं क्लिअर करायचं आहे, कॉटन पॅड घ्यायचा आहे, त्याच्यावरती सॅनिटायझर टाका आणि सॅनिटायझरने मोबाईलची स्क्रीन स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा जरी केला तरीही चालेल, पण मेक शुअर करा की तुमची स्क्रीनसुद्धा स्वच्छ असली पाहिजे आणि तुमच्या उशीचा कवरसुद्धा स्वच्छ असला पाहिजे. ह्या 2 गोष्टींमुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात. भरपूरच बेसिक गोष्ट आहे. आय एम शुअर की बरेच जणांना हे गोष्टी आपण लक्ष देत नाही, पण नक्कीच ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं हे खूप. पॉईंट नंबर 10, डर्टी मेकअप ब्रशेस. आता जर तुम्ही माझ्यासारखे आहात जे खूप फ्रिक्वेंटली मेकअप करतात तर त्यांना खूप गोष्ट ही लक्ष द्यावी लागणार आहे की मेकअप ब्रशला सुद्धा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. माझ्यासारखे म्हणा किंवा जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल जे भरपूर क्लायंट्सवरती रोज मेकअप करत असतात किंवा इवन तुम्ही इंडिव्हिज्युअली जरी रोज मेकअप करत असाल तर तुमचे जे मेकअपचे ब्रशेस आहेत किंवा जो मेकअपचा जो स्पॉन्ज आहे, ब्युटी ब्लेंडर जो आहे, त्याला स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. मी तर इवन एका आर्टिकलमध्ये वाचलंसुद्धा होतं की कमोडच्या सीटवरती जेवढे बॅक्टेरियाज असतात तितकेच बॅक्टेरियाज तुमच्या ब्रशमध्ये सुद्धा असतात. जर तुम्ही त्याला क्लीन केलेला नसाल तर तुम्ही इमॅजिन करू शकता की तुमच्या चेहऱ्यावरती किती बॅक्टेरियाज येत असतील. त्यामुळं ऑलवेज प्लीज मेक शुअर करा की तुमचे मेकअप ब्रशेस हे खूप स्वच्छ असले पाहिजेत आणि त्याला स्वच्छ करणं काही मोठी गोष्ट नाही आहे. कोमट पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये शॅम्पू घाला, माइल्ड शॅम्पू जे असतात ते तुम्ही घालू शकता. त्याच्यामध्ये थोडे एक अर्धा तास 1 तास मेकअप ब्रशेसला भिजवून ठेवा आणि त्याच्यानंतर मेकअप ब्रशचा जो क्लीनर असतो त्याच्यावरती जर तुम्ही रब करून स्वच्छ केला तरीही सगळं मेकअप त्यातलं निघून जातं आणि मेकअप ब्रश एकदम स्वच्छ होतात. मी मोस्टली असंच करते, मी वेगळं काहीच करत नाही आहे. माझ्याकडे एक मेकअप ब्रशचा एक टूल आहे, त्याच्यावरती मी ब्रश घासते आणि मेकअप ब्रश स्वच्छ करते. आठवड्यातून एकदा मी मेकअपच्या ब्रशेसना स्वच्छ करते. तुम्हीसुद्धा नक्की करा. आणि तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट असाल जे रोज क्लायंटवरती मेकअप करतात त्यांना तर आय वुड रेकमेंड की प्लीज हर एक 2 दिवसानं तरी तुम्ही मेकअप ब्रश स्वच्छ करा. म्हणजे काय होणार आहे, त्या मेकअप ब्रशेसमुळे तुमच्या क्लायंटनंसुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आहे आणि त्यांनासुद्धा काही ब्रेकआउट्स होणार नाही आहेत. सो ऑलवेज मेक शुअर की मेकअप ब्रशेस अँड मेकअप स्पॉन्ज हे कायम स्वच्छ असले पाहिजेत. पॉईंट नंबर 11, सनस्क्रीन न वापरणे. तुम्ही म्हणणार प्रणती प्रत्येक व्हिडिओमध्ये हा पॉईंट सांगतेस. ऑफकोर्स मी सांगणार आहे, कारण मेकअपमधला किंवा स्किन केअरमधला बेसिक पॉईंट आहे हा. जे बरेच जण चूक करतात ते म्हणजे सनस्क्रीन लावत नाही. मी माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये बोललेली आहे, आज पण बोलत आहे आणि इथून पुढंसुद्धा जे पण स्किन केअर व्हिडिओज असणार आहेत त्यामध्ये ऑफकोर्स हा पॉईंट मी बोलणारच आहे, कारण हा बेसिक पॉईंट आहे की सनस्क्रीन लावायचा आहे. ठीक आहे. स्किन केअरमधला तो म्हणजे एकदम जो हिरो प्रॉडक्ट असतो ना तो आपला सनस्क्रीन असतो. कारण आपल्या चेहऱ्याला सगळ्यात जास्त डॅमेज काय असतं, कुणामुळे होतं, सूर्याच्या प्रकाशामुळे होत असतो. मी सकाळचं ऊन असतं त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. साधारण 8-9 नंतर जे ऊन पडत असतं त्याच्यामुळं आपल्या स्किन खूप डॅमेज होत असते. त्याला वाचवण्याचं काम कोण करतं, सनस्क्रीन करतं. त्यामुळं सनस्क्रीन हा रोजच लावला पाहिजे, कारण सनपासूनसुद्धा प्रोटेक्शन मिळतं आणि त्याचबरोबर तुम्हाला एजिंगमध्ये सुद्धा हेल्प करतं. त्यामुळे मी सनस्क्रीनला काय म्हणते, हिरो प्रॉडक्ट म्हणत आहे. आधी सनस्क्रीनमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात, मार्केटमध्ये भरपूर सनस्क्रीन अवेलेबल आहेत. सनस्क्रीनवरती वेगळा व्हिडिओसुद्धा केलेला आहे ज्याच्यामध्ये भरपूर सनस्क्रीन रेकमेंडेशन्स दिलेले आहेत. तुम्हाला जर कोणता सनस्क्रीन वापरायचा हे माहीत नसेल तर तो व्हिडिओ ह्या व्हिडिओनंतर नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सुद्धा अंदाज येईल की तुम्हाला कोणता सनस्क्रीन वापरला पाहिजे. सांगण्याचा हेतू काय आहे, रोजच्या रोज सनस्क्रीन वापरायचा आहे. पॉईंट नंबर 12वी चूक, खूप जास्त शुगर, खूप जास्त गोड खाणे किंवा खूप जास्त फ्राईड फूड खाणे, तळलेलं जास्त खाणे. आता ह्या दोन्हीही गोष्टींमुळं आपल्या शरीराला
भरपूर नुकसान होतो आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरती सुद्धा भरपूर ब्रेकआउट्स होतात. ते म्हणजे खूप जास्त गोड खाणे आणि खूप जास्त तळलेलं खाणे. तळलेलं खाण्यामुळं तर खूप चांगला एक्सपिरियन्स आहे की आपण जेव्हा खूप जास्त ऑइली फूड खातो आपल्या स्किनवरती भरपूर ब्रेकआउट्स होतात. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा भरपूर गोड खातो ते तर आपल्या शरीराला भरपूर नुकसान करतं, त्यात काही वादच नाही आहे. तुम्ही भरपूर मोठे मोठे यूट्यूबर्सचे जरी व्हिडिओ काढून बघितला ते सुद्धा तुम्हाला हे सांगताना बघतील की प्लीज अवॉइड एक्सेसिव्ह शुगर. त्यामुळं आपल्याला एक गोष्ट म्हणजे असं म्हणत नाही आहे की तुम्ही पूर्णपणे साखर बंद करा किंवा तुम्ही पूर्णपणे फ्राईड फूड बंद करा. नाही, इट्स वन लाईफ. आपल्याला हे लाईफ जगायचं आहे आणि काही गोष्टी अशा असतात त्या त्यामुळं कंप्लीट होऊ शकत नाही, बरोबर आहे. त्यामुळे असं अजिबात म्हणणार नाही की तुम्ही पूर्णपणे शुगर इंटेक बंद करणं. आपण काय हिरोईन नाही आहे की जे म्हणजे इतकंसं पण साखर ते खात नाही आहेत, ठीक आहे. कारण ऑफकोर्स त्यांनी बॉडी इंडस्ट्रीमध्ये आहे, त्यांना त्यांची बॉडीसुद्धा फिट ठेवायची असते, स्किनवरती त्यांना ग्लोसुद्धा असायला पाहिजे. त्यामुळे ते खूप स्ट्रिक्ट डाएट फॉलो करतात. आता आपल्याकडून असं होणार नाही आहे, माझ्याकडनं स्वतःकडून होत नाही आहे, पण तुम्ही कट डाऊन करू शकता भरपूर गोष्टींवरती. आता जसं की माझ्याकडून मी गोड खायला ट्राय करते की मला नाही खायचं आहे, पण आता जर मला चहा प्यायचा आहे तर मी गोडाचा चहा नाही पित, मला साखरेचा चहा आवडतो. त्याला मी कधीच कट करू शकत नाही, कारण चहा इज लाईफ, राईट. त्यात मी चहा सोडू शकत नाही कोणासाठी. पण आता चहा आता ठीक आहे, तुमची गरज आहे, तुम्ही रोजच पिता, तुम्ही त्याच्याशिवाय नाही राहू शकत, ती गोष्ट ओके आहे. पण घरात मिठाई आलेली आहे किंवा तुम्ही कोणाच्या तर बर्थडे पार्टीमध्ये जात आहात, तिथे भरपूर स्वीट्स ठेवलेले आहेत, अशा वेळेस तुम्ही थोडंसं तुमचं माइंड कंट्रोल करू शकता की ओके मला हे शुगरी फूड्स खायचे नाही आहेत किंवा केक खायचं नाही आहे. बेसिक गोष्टी जे तुम्हाला लागतात ते तुम्ही खावा, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक्सेसिव्ह जे असतं ना की भरपूर शुगरी, अगदी मी डोनटच खाते आहे किंवा खूप पेस्ट्रीज खाते आहे, ह्या गोष्टी तुम्ही अवॉइड करू शकता. ज्या गोष्टी तुम्ही ॲक्च्युली तुमच्या हातात आहेत की हां इथं मी थोडंसं माझं माइंड कंट्रोल करू शकते, माझे क्रेविंग्स मी थोडंसं कंट्रोल करू शकते, तर अशा वेळेस नक्की कंट्रोल करा आणि एक्सेसिव्ह शुगर आणि एक्सेसिव्ह फ्राईड फूड थोडंसं अवॉइड करा. पॉईंट नंबर 13वी चूक आपण काय करतो, नवीन प्रॉडक्ट्स एकाच वेळी ट्राय करणे. ऑफकोर्स स्किन केअरचं सगळ्यांना खूप क्रेज असतं आणि आपल्याला भरपूर नवीन प्रॉडक्ट्स ट्राय करायचे असतात, पण आपण एकाच वेळी जर भरपूर सगळेच प्रॉडक्ट्स नवीन वापरतात, स्किन केअर रुटीन करायचं आहे. मी असे प्रॉडक्ट्स इन्क्लूड केले जे मी आजपर्यंत कधीच वापरलेले नाही आहेत, ठीक आहे. आणि अशा वेळेस जर व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स तुम्ही एकाच वेळी स्किन केअर रुटीनमध्ये इन्क्लूड केला तर ते तुमच्या स्किनवरती सुद्धा रिॲक्ट करू शकतात. त्यामुळं भरपूर सारे नवीन प्रॉडक्ट्स एकाच वेळी तुमच्या स्किनला अजिबात खायला देऊ नका. एका वेळी एक प्रॉडक्ट तुम्ही ट्राय करू शकता, बाकीचा तुमचा स्किन केअर रुटीन आहे तो व्यवस्थित ठेवा. एखादा प्रॉडक्ट तुम्ही ट्राय करून बघा सूट होतो का, मग तुम्ही इन्क्लूड करा. पण आता जर मी स्किन केअर करत आहे, मी आजपर्यंत विटॅमिन सी कधी वापरलेलं नाही आहे, तर मी सी पण वापरायला चालू केलेली आहे. त्याचबरोबर मी ग्लायकॉलिक ॲसिड पण यूज करत आहे, त्याचबरोबर मी कोजिक ॲसिड पण यूज करत आहे. या सगळ्याच गोष्टी मी एकाच वेळी यूज करत आहे. तर तुमच्या स्किनला तुम्ही कन्फ्यूज करत आहे की नेमकं मी करणार काय आहे मेरे को, बरोबर आहे. त्यामुळे असं करायचं नाही आहे. एका वेळी एखादा स्किन केअर प्रॉडक्ट नवीन तुम्ही ट्राय करू शकता, पण भरपूर साऱ्या गोष्टी नवीन एकत्र स्किनला ताटात वाढू नका, म्हणजे त्यालासुद्धा खायला प्रॉब्लेम होईल की नेमकं मी काय करू, बरोबर आहे. त्यामुळे अशी चूक अजिबात करायची नाही आहे. मल्टिपल स्किन केअर न्यू प्रॉडक्ट्स असं म्हणेन मी, एकाच वेळी चालू करायचे नाही आहे. त्यामुळे ब्रेकआउटसुद्धा होऊ शकतो आणि कदाचित तो प्रॉडक्ट चांगला जरी असला तरीही तुमच्या स्किनला सूट होणार नाही आहे, कारण तुम्ही तुमच्या स्किनला कन्फ्यूज करतात की तुम्ही एकाच वेळी हे पण लावत आहे, एका वेळी ते पण लावत आहे. त्यामुळे असं करायचं नाही आहे. वन प्रॉडक्ट वन टाईम असं तुम्ही रूल बनवू शकता. एकच प्रॉडक्ट एका वेळी ट्राय करायचं आहे. पॉईंट नंबर 14, 14वी चूक असं म्हणणार नाही, 14वा पॉईंट मी सांगणार आहे ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरती प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तो म्हणजे डॅन्ड्रफ. आता डॅन्ड्रफमुळे स्किनवरती प्रॉब्लेम होतं का? येस, ऑफकोर्स डॅन्ड्रफमुळे सुद्धा आपल्याला स्किनवरती प्रॉब्लेम होऊ शकतात. तर तुम्हाला भरपूर जास्त डॅन्ड्रफ असेल तर त्याचे फॉलआउट्स आपल्या चेहऱ्यावरती होत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या स्किनवरती ब्रेकआउट होऊ शकतात. त्यामुळे खूप गरजेचं आहे की जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल तर त्याला पहिला तुम्ही ट्रीट करा. तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला परत एकदा मी म्हणेल की तुम्ही डॉक्टरांना दाखवा, त्याचा ट्रीटमेंट घ्या आणि डॅन्ड्रफ जो आहे तो क्लिअर करा, म्हणजे तुमची स्कॅल्पसुद्धा क्लीन राहणार आहे आणि एक्सेसिव्ह डॅन्ड्रफ असल्यामुळे चेहऱ्यावरती जे ब्रेकआउट्स होतात ते सुद्धा होणार नाहीत. त्यामुळे मेकश्योर करा की डॅन्ड्रफ असेल तर त्याचंसुद्धा सोल्युशन आपल्याला बघायचं आहे आणि त्याला पहिला ट्रीट करायचं आहे. 15वा पॉईंट, लास्ट पॉईंट, जो ॲक्च्युली आपल्या स्किनवरती तर करतोच पण त्याचबरोबर आपल्या लाईफवरती सुद्धा इफेक्ट करतो, तो म्हणजे स्ट्रेस.
भरपूर स्ट्रेस आजकाल वाढलेला आहे आणि त्याचा भरपूर इफेक्ट आपल्या आयुष्यामध्ये होत आहे. स्ट्रेस घेतल्यामुळे स्किनवरती भरपूर प्रॉब्लेम्स होतात. डार्कनेस स्किनवरती भरपूर डार्क सर्कल्स तुम्हाला होणार आहे. तुमचा स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचबरोबर स्किनवरती डलनेस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळं स्ट्रेस घेणं हे काही सोल्युशन नाही आहे. प्रत्येक गोष्टी, आता मी कुठंतरी एक गोष्ट ऐकली होते की जर तुम्हाला लाईफमध्ये प्रॉब्लेम असेल तर एक तर त्याचं सोल्युशन असू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं सोल्युशन नाही आहे. आता ज्या गोष्टीचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस घेण्याचा काही पॉईंट नाही आहे, कारण जर सोल्युशन असेल तर तुम्ही तो सॉल्व करू शकता. आणि तर दुसरी पॉईंट म्हणजे जर ज्या गोष्टीचं सोल्युशनच नाही आहे त्याचा स्ट्रेस घेऊन काय करणार आहे आपण, बरोबर आहे. त्यामुळं स्ट्रेसला बाय बाय म्हणा, अजिबात स्ट्रेस घेऊ नका. जर तुम्हाला स्ट्रेस रिलीज करायचा असेल तर तुम्ही मेडिटेशन करू शकता, प्राणायाम करू शकता. ह्या सगळ्या गोष्टींना स्ट्रेस भरपूर हद तक कमी होतो. त्यामुळं मेक शुअर करा की अजिबात लाईफमध्ये स्ट्रेस घेऊ नका. स्टे हॅपी, ऑलवेज स्टे हॅपी. जितकं होईल पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्हिटी जर तुमच्या आयुष्यात असेल तर स्ट्रेस खूप कमी होतं. हे मी स्वतः नोटीस केलेले आहे. त्यामुळे अजिबात स्ट्रेस घेऊ नका. जितकं होतं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा, म्हणजे स्ट्रेस तुम्हाला अजिबात होणार नाही आहे आणि स्ट्रेसमुळेच आपल्या स्किनवरती जे प्रॉब्लेम्स होतात ते सुद्धा होणार नाही आहेत. सो मैत्रिणींनो, हे होते माझे 15 पॉईंट ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरती सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सगळे पॉईंट्स आय होप की तुम्हाला समजले असतील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता सबस्क्रायबर शाउटआउटसुद्धा मी देणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी दिली नव्हते, पण ह्या व्हिडिओमध्ये भरपूर सबस्क्रायबर शाउटआउट आहेत. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा लिहिलं होतं, ते आहेत. थँक्यू सो मच. वीणा ठाकूर, पूजा सावंत, सुरेखा सोनावणे, अनिता पवार धुंड, निर्मला, सोनाली, स्वाती गायकवाड, अनिशा, प्राजक्ता शिंदे, शिवानी देवगाकर. गाईज, थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज, तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.